देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी एका धाडसी कारवाईत 35 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी होणारी तस्करी उधळून लावली आहे. पहा काय घडला संपूर्ण थरार. ही कारवाई पहाटे 3:30च्या सुमारास घडली. गडचांदूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चंद्रपूर मार्गाने एक संशयित 12 चाकी ट्रक क्रमांक MH27X8886 कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होता. पोलिसांनी भोयगाव येथे नाकाबंदी केली, मात्र चालकाने पोलिसांना चकवा देऊन भरधाव वेगाने गडचांदूर मार्गे तेलंगणा राज्याकडे पलायन केले. यानंतर पोलीस पथकाने सिनेमा स्टाईल पद्धतीने ट्रकचा पाठलाग केला आणि मौजा परसोडा फाटा तालुका कोरपना येथे ट्रक थांबवण्यात यश मिळवले. चालक ट्रक सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला, मात्र पोलीस पथकाने शिताफेने त्याचा शोध सुरू ठेवला आहे. ट्रकची तपासणी केली असता त्यात निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत लहान मोठे 35 गोवंश बैल मिळून आले. एकूण 7 लाख किमतीचे जनावरे, 15 लाखांचा ट्रक आणि मोबाईल असा एकूण 22,01,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या सर्व जनावरांची वैद्यकीय तपासणी आणि चारा पाण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांना प्यार फाउंडेशन चंद्रपूर येथे ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालक आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गडचांदूर येथे भारतीय न्याय संहिता आणि प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत अपराध क्रमांक 409/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नेवपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, नापो बलवंत शर्मा, साईनाथ उपरे, पोलीस अंमलदार मनोहर जाधव, सूरज ढोले, प्रकाश बाजगीर, राजरतन बोरुडे यांनी केली आहे. गोवंश तस्करी रोखण्यासाठी गडचांदूर पोलिसांनी केलेली ही कारवाई खरोखरच कौतुकास्पद आहे. असे गुन्हेगार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येतील अशी अपेक्षा आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, विश्वनाथ झाडे, चंद्रपूर.